कर्क रास या आठवड्यामध्ये बुध, गुरु आणि शुक्र हे तीन महत्त्वाचे ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान असल्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आठवडा विशेष प्रभावशाली ठरणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढणार आहे. गुरु शुक्र युतीमुळे तुमच्या राशीमध्ये ह्या आठवड्यामध्ये लक्ष्मी कृपा योग निर्माण होत असून सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रात मानसन्मान वाढण्याचे संकेत मिळणार आहेत. तसेच बुधगुरूच्या प्रभावामुळे ज्ञानप्राप्ती योग देखील कर्क राशीमध्ये तयार होत असल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता देखील वाढणार आहे. एखादा जुना प्रकल्प पूर्णत्वास जाऊन त्याचे चांगले परिणाम या आठवड्यामध्ये तुम्हाला दिसू शकतात. व्यावसायिकांसाठी ग्राहक वाढ, नवीन संपर्क आणि विस्ताराच्या नवीन संधी निर्माण होतील. विशेषतः सेवा, शिक्षण, सल्लागार, रिअल इस्टेट किंवा खाद्य व्यवसायाशी संबंधित कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात चमक दाखवणारा असून स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही चांगलं यश संपादन करू शकाल. आर्थिकदृष्ट्या आठवडा कर्क राशीच्या जातकांना आशादायक राहणार असून उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. एखादा जुना आर्थिक प्रश्न या आठवड्यामध्ये सुटू शकतो. गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. तेव्हा कुठलीही महत्त्वाची गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढणार असून विवाह योग्य व्यक्तींना चांगले प्रस्ताव या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना एकूण स्थिती चांगली असली तरी गोड पदार्थांचे अतिसेवन टाळावे. विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी गोड पदार्थ प्रमाणातच घ्यावा किंवा घेऊच नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावं. पचनसंस्था किंवा वजन नियंत्रणाकडे ह्या आठवड्यामध्ये कर्क राशीच्या जातकांनी लक्ष देणं आवश्यक आहे. तेव्हा किमान रोज 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. ध्यान, प्राणायाम व योग करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहून तुम्ही सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या लीलया पेलू शकाल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे मोती पांढरा. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 29 जून व 4 जुलै. व ह्या आठवड्याचा कर्क राशीसाठी विशेष पारंपरिक उपाय: येत्या सोमवारी सकाळी घरातील एका स्वच्छ स्टीलच्या वाटीत थोडेसे कच्चे दूध घ्या. मुठभर किंवा चमचाभर तांदूळ त्याच्यात घाला आणि एक पांढरे फूल ठेवून ते चंद्राला मनोभावे अर्पण करा आणि नमस्कार करा. त्यानंतर ते दूध एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मानसिक शांतता, कौटुंबिक सौख्य आणि चंद्रबळ वृद्धिंगत करण्यासाठी शुभकारक ठरणारा आहे. वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये अंतर्मुखता, परिवर्तन आणि प्रगती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल अष्टम स्थानात असल्यामुळे जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळेल. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीमध्ये या आठवड्यामध्ये 2 महत्त्वाचे योग होणार आहेत. एक म्हणजे भाग्योदय योग आणि दुसरा म्हणजे धर्म कर्म सहयोग योग. या दोनही ग्रहयोगांमुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. तसेच वरिष्ठ आणि गुरुजन आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा असून कार्यक्षेत्रात तुमच्या विश्लेषण क्षमतेचे कौतुक होईल. सरकारी, तांत्रिक, संशोधन व व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी दूरच्या बाजारपेठा, ऑनलाईन विस्तार किंवा नवीन सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि तांत्रिक विषयांमध्ये तुम्ही चांगली प्रगती साधू शकाल. गुरुची कृपा बौद्धिक क्षमता वाढवणारी ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा सावध आशावादाचा असून अचानक लाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतात. परंतु मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी त्यातील जाणकारांचा सल्ला जरूर घ्या. भागीदारीतील व्यवहार स्पष्ट ठेवल्यास तुम्ही फायदा प्राप्त करून घेऊ शकाल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल आणि परस्पर विश्वास देखील वाढणार आहे. काही जुने गैरसमज दूर होऊन नात्यात नवचैतन्य निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे नाते अधिक दृढ होईल.
आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, रक्तदाब व मानसिक तणावाकडे वृश्चिक राशीच्या जातकांनी या आठवड्यामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे. त्या संदर्भात काही त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. पुरेशी झोप घ्या, नियमित ध्यान, योग व प्राणायाम करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकाल. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे गडद लाल, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 30 जून व 4 जुलै. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका मातीच्या छोट्या भांड्यात थोडासा गूळ, चमचाभर मसूर डाळीचे दाणे आणि एक लाल फूल ठेवून घराच्या अंगणात किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीजवळ 1 तास ठेवा. संध्याकाळी हे सर्व पक्ष्यांना किंवा जनावरांना अर्पण करा. पारंपरिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्यामुळे वृश्चिक राशीला मंगळबळ प्राप्त होते, अडथळे येणारे जे आहेत ते कमी होतात, धैर्य वृद्धिंगत होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास हा उपाय सहाय्यकारी मानला जातो. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये घर, कुटुंब, शिक्षण आणि सर्जनशीलता ह्या क्षेत्रामध्ये विशेष प्रगतीचे संकेत आहेत. तुमच्या राशीमध्ये शनी भ्रमण करत असल्यामुळे दीर्घकालीन नियोजन आणि जबाबदाऱ्या वाढणार आहेत, परंतु त्यातूनच स्थिरता आणि यशाचा मार्गही तयार होईल. मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल चतुर्थ स्थानात असल्याने घरातील काही बदल, सजावट व मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्याची वेळ या आठवड्यामध्ये तुमच्यावर येऊ शकते. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे मीन राशीमध्ये विद्या लक्ष्मी योग आणि संतोष सौख्य योग हे 2 महत्त्वाचे योग निर्माण होत आहेत. या ग्रहयोगांमुळे बुद्धी, भाग्य आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन कल्पना मांडण्याचा आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा राहणार असून वरिष्ठांकडून तुमचे चांगले कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी ग्राहकांची भावनिक नाते जोडल्यास मोठा फायदा प्राप्त करू शकाल. शिक्षण, कला, सल्लागार, सेवा, लेखन, डिझाईन व ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना ह्या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि एकाग्रता वाढवणारा हा काळ असून विशेषतः भाषा, साहित्य व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश तुम्ही प्राप्त करू शकता. आर्थिकदृष्ट्या आठवडा समाधानकारक राहणार असून जुन्या गुंतवणुकीतून मीन राशीच्या जातकांना काही लाभ ह्या आठवड्यामध्ये मिळू शकतो. तेव्हा मिळणारी रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनामध्ये घरगुती आनंद व परस्पर सहकार्य वृद्धिंगत होईल. जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक निर्णय ह्या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. प्रेमसंबंधामध्ये भावना व्यक्त करण्यासाठी हा अनुकूल काळ असून अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून आनंददायी अनुभव मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना झोप, पचनसंस्था आणि पाण्याचे प्रमाण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा प्राणायाम करा, ध्यान करा आणि नियमित विश्रांती घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि येणारी सर्व चॅलेंजेस या आठवड्यामध्ये तुम्ही लीलया पेलू शकाल. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 7, शुभ रंग आहे मोती पांढरा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 1 जुलै व 3 जुलै. व मीन राशीसाठी हा आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या गुरुवारी रात्री स्टीलच्या एखाद्या छोट्याशा वाटीत थोडेसे कच्चे तांदूळ घ्या आणि त्याच्यामध्ये 2 वेलदोडे ठेवून ती वाटी चंद्रप्रकाशात किंवा खिडकीजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ पक्ष्यांना द्या आणि वेलदोडे एखाद्या लहान मुलाला किंवा विद्यार्थ्याला खायला द्या. पारंपरिक श्रद्धेनुसार हा उपाय मनःशांती प्राप्त करून देणारा असून ज्ञानवृद्धी, कौटुंबिक सौख्य आणि भाग्यवृद्धीसाठी मीन राशीकरिता या आठवड्यामध्ये अत्यंत शुभकारक ठरणार आहे.